कबीर महाराजांचं प्रेत पडलं. कबीर महाराजांचं प्रेत पडलं. एका बाजूला मुसलमान बसले, एका बाजूला हिंदू बसले. हिंदू म्हणायचे त्यांनी जन्माला आल्यापासून, अवताराला आल्यापासून त्यांनी रामकृष्णाचं चिंतन केलं, आम्ही त्यांना अग्नी दाग देऊ. हिंदू म्हणायचे. मुसलमान म्हणायचे आमच्या धर्मामध्ये ते जन्माला आले, अवताराला आले, आम्ही त्यांची कबर बांधू. नाही का, वाद निर्माण झाला. 11 दिवस झाले त्या प्रेत फक्त पडलेलं होतं कबीर महाराजांचं. आणि कबीर महाराजांच्या प्रेतावर फक्त चादर टाकली होती. चादर टाकली होती. वाद मिटत नाही. हे इकडे बसले, हे इकडे बसले. 11 दिवसानंतर भगवान परमात्म्याला काळजी पडली. भगवान परमात्म्याने विचार केला की अरे कबीर महाराजांचं प्रेताचं काय परिस्थिती असेल. फक्त चादर टाकली. 11 दिवस झाले. हे इकडे बसले, हे इकडे बसले. वाद मिटत नाही. 11 दिवसानंतर ब्राह्मण वेशामध्ये भगवान परमात्मा आले आणि त्यांनी सांगितलं तुमचा वाद मिटत नाही, प्रेताची काय परिस्थिती तुम्ही पाहिली का? म्हणे नाही. भगवान परमात्म्याने ते कबीर महाराजांच्या प्रेतावरची चादर ओढली. तर कबीर महाराजांच्या प्रेताचं काय झालं? सब्जा आणि तुळशी. तुमच्या आमच्या शरीराचं काय होतं? 2 दिवस झाले, 24 घंटे झाले, दूरचे जे आहेत ना आपले नातेवाईक, त्यांची सुद्धा वाट बघत नाही. 11 दिवसापर्यंत कबीर महाराजांचं प्रेत पडलं आणि सब्जा आणि तुळशी झाली. मुसलमानांना सांगितलं तुम्ही सब्जा घेऊन टाका आणि हिंदूंना सांगितलं तुम्ही तुळशी घेऊन टाका. झाले सब्जा आणि तुळशी कबीर महाराजांच्या शरीराचं प्रेताचं झालं. पण कशामुळे झालं? कशामुळे झालं? तर कबीर महाराज मोठं गोड सांगतात. महाराज हरिनाम बोला, गुरुनाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, गुरुनाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, गुरुनाम बोला, मरणाच्या वेळेला काम येईल तुला. हरिनाम बोला, गुरुनाम बोला, मरणाच्या वेळेला काम येईल तुला. राजा रावणाने अभिमान केला. मरणाच्या वेळी श्रीरामाला रामाने वेदीला भक्तीने साधिला. मरणाच्या वेळी काम येईल तुला. राजा कंसाने अभिमान केला. राजा कंसाने अभिमान केला. मरणाच्या वेळी गोपाल कृष्णाला, कृष्णाने वेदीला चक्राने चिरला. मरणाच्या वेळी काम येईल तुला. राजा दुर्योधनाने अभिमान केला. मरणाच्या वेळी श्रीकृष्णाला भीमाने वेदीला गजेने छेदिला. मरणाच्या वेळी काम येईल तुला. दास कबीराने अभिमान केला. मरणाच्या वेळी सद्गुरु आला. दास कबीराने अभिमान केला. मरणाच्या वेळी सद्गुरु आला. गुरुने वेदीला भक्तीने साधिला. मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, मुखी नाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, मुखी नाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, मुखी नाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. हरिनाम बोला, मुखी नाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. तुला हरिनाम बोला, गुरुनाम बोला, मरणाच्या वेळी काम येईल तुला. सोपं आहे. नाम आहे सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पोई सोपे जळतील पापे जन्मांतरी. नाही का? कबीर महाराज मोठं गोड सांगतात. रामरस आईसो होय बाई, रामरस आईसो होय बाई, जो पीवे अमर हो जाए. रामरस आईसो होय बाई. पण पुढे काय सांगितलं कबीर महाराजांनी? अरे मीठा मीठा जब कोई पीवे, कड़वा पीवे ना कोई. मीठा मीठा सब कोई पीवे,
कोई, एक भाई जो कड़वा पीवे सबसे मीठा हो जाए राम रस ऐसे होए भाई। ऊंचा ऊंचा सब कोई चले नीचा चले ना कोई, ऊंचा ऊंचा सब कोई चले नीचा चले ना कोई, एक भाई जो नीचा चले सबसे ऊंचा हो जाए राम रस ऐसे होए भाई। सोपं रामरस। मग कोणी कोणी घेतला तो रामरस? नामदेव पिवे तुकाराम पिवे, नामदेव पिवे तुकाराम पिवे, पिवे जन्याबाई, दास कबीर तो भर भर पीवे, पीवे अमर हो जाए रामरस ऐसो है बाई, रामरस ऐसो है बाई। नाही का? राम नाम आहे मला, पण ते तुम्हाला बोलून गेलो मी, संतांकडून घेतलं पाहिजे महाराज, गुरुकडून घेतलं पाहिजे। रामायणामधील एक प्रसंग असा आहे की रामायणाचं सेतू बांधण्याचं काम चालू होतं। रामायणामध्ये सेतू बांधण्याचं काम चालू होतं। माकड सेना जी होती, वानर सेना, मोठमोठाले दगड उचलायचे आणि ते सेतू बांधायचे, सेतू बांधायचे तिथं टाकायचे। टाकत असताना त्याच्यामध्ये एक खारुताई होती, खारुताई समजते ना, ते आपली खडी काप म्हणतो आपण। ती खारुताई उड्या मारत जायची, छोटीशी खडी तिच्या तोंडामध्ये धरून आणि तिथं टाकायची। ती खारुताई पळत पळत जायची, छोटीशी खडी तिच्या तोंडात उचलायची आणि तिथे सेतू बांधण्याचं काम चालू होणार तिथं टाकायची। असं करता करता ती उड्या मारत असताना हनुमंतरायाचा पाय तिच्या शेपटीवर पडला। हनुमंतरायाचा पाय तिच्या शेपटीवर पडल्यानंतर रक्तबंबाळ शेपटी झाली। रक्तबंबाळ शेपटी झाल्यानंतर प्रभू रामचंद्र समोर बसले होते आणि समोर बसलेले असताना प्रभू रामचंद्र पळत गेले आणि त्या खारुताईला उचलून घेतलं आणि खारुताईला उचलून घेतल्यानंतर उराशी धरलं, पटापटा खारुताईचे मुक्के घेतले आणि त्या खारुताईला विचारलं, खारुताई तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला ते सांग। तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला ते काही सांगत नव्हती। तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला ते सांग, तुझी शिक्षा सांगशील ना ती शिक्षा मी त्याला देईल, पण तू सांग कोणी तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला ती काही सांगत नव्हती। बऱ्याच वेळेस भगवंताने विचारलं खारुताईला, सांग खारुताई तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला, मी त्याला शिक्षा करतो। ती काय सांगत नव्हती, पण शेवटी तिने सांगितलं, प्रभू तुम्ही घडोघडी मला विचारताना कोणी पाय दिला कोणी पाय दिला, तर माझ्या शेपटीवर हनुमंताने पाय दिला। मग खारुताईला विचारलं की हनुमंताला काय शिक्षा देऊ? घडोघडी म्हणजे प्रभू सांगू लागले काय शिक्षा देऊ खारुताईला, विचारू लागले की हनुमंताला काय शिक्षा देऊ, पण ती काही बोलत नव्हती। पण शेवटी प्रभूने विचारलं, सांग ना तुला मी विचारतोय काय शिक्षा देऊ। त्या खारुताईचं उत्तर मोठं गोड आहे, तेवढं फक्त ऐकून आणि घरी घेऊन जायचं महाराज। त्या खारुताईचं उत्तर असं आहे, प्रभू माझ्या शेपटीवर हनुमंताने पाय दिला ही गोष्ट खरी आहे नाही का? हनुमंताने माझ्या शेपटीवर पाय दिला नसताना तुम्ही मला उचलून घेतलं नसतं आणि पटापटा माझे मुक्की घेतले नसते। हनुमंत हे संत आहेत आणि ती संतांचा पाय लागल्याबरोबर ती खारुताई भगवंताच्या उराशी जाऊन बसली आणि भगवंताने तिचे पटापटा मुक्की घेतली। विठाला विचार करा। आपण विचार करतो, आपण बी विचार करतो ना, आपण स्वार्थापोटी विचार करतो नाही का? स्वार्थापोटी दुःखदायी विचार करतो, दुःखदायी विचार करतो, स्वार्थापोटी विचार करतो नाही का? असं घडलं, नवरा बायको होते, त्यांचं भांडण झालं। भांडण झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आपल्याला असा 1-1.5 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही भागत नाही, मग आपण काय करू, एक म्हैस घेऊ। विचार करता बरं का ते, आपण म्हैस घेऊ। म्हैस घेतली, ती व्यायेल, ती दूध देईल, तिचं दही होईल, तूपही होईल आणि जे ताक निघेल आसार ताक, त्याची बहीण त्याच गावात होती, तिची बहीण त्याच गावात होती। ती म्हणते ते ताक आहे ना ते माझ्या बहिणीच्या घरी देईल, आणि तो म्हणतो ताक निघेल ना ते माझ्या बहिणीच्या घरी देईल। भांडण सुरू झालं,
भांडण सुरू झालं. ती म्हणते माझ्या बहिणीच्या घरी ताक देईल, तो म्हणतो माझ्या बहिणीच्या घरी ताक देईल. त्याने काठी घेतली आणि तिला मारायला सुरुवात केली. खूप मारलं. गल्लीतली सगळी मंडळी आली. का हो, कशावरून भांडण, कशावरून भांडण झालं, एवढं का मारलं तुम्ही, कशावरून भांडण झालं? म्हणे ताकावरून. म्हणे ताक कशाचं? म्हणे दुधाचं. म्हणे दूध कशाचं? म्हणे म्हशीचं. म्हैस कुठे आहे? म्हणे अजून घ्यायची आहे. नाही का? हे विचार आपण जो करतो ना, हे दुःखदायी विचार आहे. 4 शिष्य होते, एका गुरुकडे शिकले. 4 शिष्य एका गुरुकडे शिकले. शिकल्यानंतर सगळी विद्या त्याने पारंगत केली. गुरुने सांगितले मी तुम्हाला सगळी विद्या शिकवली, पण या विद्येचा प्रयोग आहे ना, तुम्ही घरी जाऊन करा, रस्त्याने करू नका. 4 जण पायी जंगलाचा रस्ता पायी निघाल्यानंतर त्याच्यामध्ये एक आगाऊ होता. त्याने सांगितलं गुरुने आपल्याला सगळे मंत्र शिकवले, त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र बी आहे. मग आपण काय करू, आता रस्त्यामध्ये आपण प्रयोग करून पाहू. आता तिघांना माहीत होतं संजीवनी मंत्रामध्ये हाड राहिले तर मनुष्य तयार होतो, प्राणी तयार होऊन जातो. ते तिघांनी काय केलं, झाडावर जाऊन बसले आणि जो आगाऊ होता त्याने काय केलं, एक मोठं हाड आणलं उचलून. हाड आणल्यानंतर त्याच्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग केला. तो हाड कशात होतं, तो वाघाचा हाड होतं. संजीवनी मंत्राचा प्रयोग केला. मग प्रयोग केल्याबरोबर तो वाघ तयार झाला आणि याच्या पाठीमागे लागला. कशा करता सांगितलं, हे दुःखदायी विचार. आणि काही लोक स्वार्थापोटी विचार करतात, आपला स्वार्थ साधून घेतात, नाही का? 2 म्हातारे निघाले, त्यांनी भरपूर पैसे घेतले. 2 म्हातारे मुंबईला मशिनरी घेण्याकरता निघाले तर घरचे श्रीमंत होते, पैसाही भरपूर होता. ते मुंबईला गेले. मनमाडहून रेल्वेने बसले, तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर ते मुंबईला उतरल्यानंतर तिथे टिशी असतात तिकीट चेक करायला. तिकीट या बाबांनी म्हाताऱ्यांनी तिकीट काढलेलं होतं, परंतु त्या टिशीला काय सांगितलं, आम्ही तिकीट काही काढलं नाही आणि तिकीट खिशामध्ये होतं, आम्ही तिकीट काही काढलं नाही. मग यांना त्या टिशीने काय केलं, दोन्ही म्हाताऱ्यांना धरलं आणि त्यांचे ते खोली असते, जेल असते रेल्वेची, त्याच्यामध्ये रात्रभर कोंडून ठेवलं. आता कोंडून ठेवल्यानंतर ते बाबा सकाळी उठले. ते टिशी साहेबही तिथं आले आणि त्या बाबांना सांगू लागले, का हो बाबा, तुम्ही श्रीमंत आहात, घरचे चांगले आहात, म्हातारे आहात, वयोवृद्ध आहात, तुम्ही तिकीट का काढलं नाही? म्हणे कोण म्हणतात तिकीट काढलं नाही? हे काय म्हणे आमच्याजवळ तिकीट आहेत. बाबा दोन्ही सांगतात हे आमच्याकडे तिकीट आहेत. मग तो टिशी म्हणतो तुमच्याकडे तिकीट रेल्वेचं काढलेलं होतं, मग रात्री का दाखवले नाही? म्हणे रात्री जर तुम्हाला तिकीट दाखवलं असतं तर रात्रभर आमची झोपायची सोय बी झाली नसती आणि आमची पैशांची व्यवस्था बी झाली नाही का? कशा करता याला म्हणतात स्वार्थापोटी उपाय. मग तुकोबाराय म्हणतात बाबा हे जे उपाय आहेत दुःखदायी आहे, स्वार्थापोटी आहेत. मी जो तुम्हाला उपाय सांगतो, विचार करायला सांगतो, तो अभंगाच्या पहिल्याच्या सारा विचार करा उठा बुठी, सारा विचार करा उठा बुठी, सारा विचार करा उठा
निरसेल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट सार आणि आसाराचा विचार करा. सार भगवंत आणि आसार संसार. आपण जी भक्ती करतो महाराज, एक बाबा माळ जपायचे, माळ नाही का, जप माळ होती आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माळ जपायचे. पण बाबांची नकली भक्ती होती नाही का. माळ जपत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, सुनबाईने काय केलं, तांदूळ घेतले एवढे आणि धुवून आणि वाळत टाकले आणि सुनबाई गेली धुण्यासाठी आणि सांगून गेली, मामनजी एवढे तांदूळ आहेत ना, यांच्याकडे बी लक्ष ठेवा आणि माळ ही जपा नाही का, माळ ही जपा. आता योगायोगाने असं झालं, बाबांचे रामकृष्ण हरी माळ जपणं चालू होतो. ते तांदूळ खाण्यासाठी एक कोंबडी आली. तांदूळ खाण्यासाठी ज्या वेळेस कोंबडी आली, आता बाबांचा मंत्र थोडा हळू होता, बाबांनी थोडा स्पीड वाढवला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बाबाला असं वाटलं की माझ्या रामकृष्ण हरीने ते कोंबडी पळून जाईल. ती कोंबडीला काय घेणं, रामकृष्ण म्हणा आणि कृष्ण म्हणा नाही का, ती खातच राहिली. बाबांनी आणखी मोठा आवाज केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोंबडी काय पळायला तयार नाही. तुमचे आमचं नामचिंतन सांगतो मी, तुमचं आमचं भजन सांगतो नाही का. रामकृष्ण हरी मोठमोठ्याने बाबाने जप करायला सुरुवात केली. कोंबडी ती दाणे खातच राहिली, तांदूळ खातच राहिली. बाबाला असा राग आला, ती जपमाळ होती ना अशी, जशी अशी भिरकावली, नेमकी कोंबडीच्या गळ्यात गेली. नेमकी कोंबडीच्या गळ्यात गेली. आता कोंबडी काही तिथं थांबली नाही. कोंबडी ह्या गल्लीमधून त्या गल्लीमध्ये गेली. गेल्यानंतर सगळे तिचे भाऊबंद विचारायला लागले, बाई तू कैनपासून माळ करी जाई म्हणे. तुमची आमची भक्ती अशी आहे नाही का. असं मंदिर आहेत का, मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये ना श्रावण महिन्यात पोथे पोथे चालायचे, पोथ्या चालायचे. काही काही म्हाताऱ्या बाया काय करायचे, एवढा कापूस घ्यायचा, कापूस. आता ग्रंथ कोणाला चालायचा, रामायण वगैरे ग्रंथाला एवढा कापूस घ्यायचा आणि घरी या मुलीला लहान मुली घरी त्रास देतात, त्यामुळे त्या मुलींनाही ती म्हातारी आजी घेऊन यायची. मग त्या मुली घरी त्रास द्यायची, इथं घेऊन यायची. एक दिवशी काय झालं, बरी रोज 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 ती आजीबाई यायची. आणि त्या दिवशी बाबांनी विचारलं त्या आजीबाईला, म्हणे आजी तुम्ही किती दिवसापासून येता म्हणे. भाऊ महिन्यापासून येते म्हणे. रोज पोथीला येते म्हणे. रामाची सीता कोण होती, आई होती ना रे भाऊ म्हणे, आई होती ना भाऊ म्हणे. मग बाबांनी सांगितलं, आजी कापूस आणला ना, वळायला वाती, सांभाळायला नाती, आणि पोथी काय कळेल म्हणजे तुमच्या कपाळाची माती का, काय कळेल तुम्हाला. पोथी सांभाळायला नाती, वळायला वाती, आणि पोथी काय कळेल, कपाळाची माती. म्हणून तुमची आमची भक्ती अशी आहे. भगवंत म्हणतात सार आणि आसार. सार भगवंत तुम्हाला आम्हाला पटत नाही, तर सार नाम कसं आहे, अमृता होनी गोड नाम तुझे देवा नाही का. नामदेव आहे सांगतात, नाम या मूर्ख लोकांमध्ये नाम श्रेष्ठ आहे नाही का. आणि आता एक आजी होती, बाबांना एक लहानशी मुलगी होती. बाबा पंढरीचे वारकरी होते, पण बाबांची पंढरीची जी वारी होती ना, ती बी अशी नकली होती. झेंड्यावर पंढरपूर, झेंड्यावर पंढरपूर. एक दिवशी पाहुणे आले बाबांकडे. ते मुलीला बाबा रोज सांगायचे, अगं मी 60 वर्षापासून वारीला जातो, 65 वर्षापासून वारीला जातो नाही का. मला पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रा नैवेद्य खातो तो मला इथून दिसतो म्हणे. आता सांगा तुम्ही, इथे 500 किलोमीटर पंढरपूर आहे आणि तिथे कुत्रा जायला जागा आहे का. पण त्या मुलीला बाबा सांगायचे, पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रा नैवेद्य खातो ना, तो मला इथून दिसतो. मुलगी हुशार होती.
2-3 दिवस झाले आणि त्यांच्याकडे पाहुणे आले. बाबांनी सांगितलं पाहुण्यांना भजे बी कर आणि पोहेही कर. तिने पोहेही केले आणि भजेही केले. पण पाहुण्यांना देता वेळेस तिने 1 प्लेटमध्ये भजे आणि 1 प्लेटमध्ये पोहे दिले पाहुण्यांना देता वेळेस. आणि बाबाला देता वेळेस एक ताट घेतलं, खाली भजे टाकले आणि वरून पोहे टाकून दिले. पाहुणे भजेही खाऊ लागले आणि पोहेही खाऊ लागले. बाबा इतके चिडले त्या पोरीवर, म्हणे काग काढते, पाहुण्यांना भजेही दिले आणि पोहेही दिले आणि मला नुसते पोहे दिले. मग ती मुलगी हुशार होती, तिने सांगितलं बाबा पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रा नैवेद्य खातो तो तुम्हाला इथून दिसतो 500 किलोमीटरवर, आणि ताटामध्ये पोह्यांखाली भजे आहेत ते तुम्हाला दिसत नाही का म्हणे? नाही का ते तुम्हाला दिसत नाही का म्हणे? म्हणजे तुमचे आमचे जे भक्त आहे तुकोबाराय सांगतात बाबा सारचा विचार करा ना. असा संसार आहे, संसार दुःख मूळ आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम करतो लोभ शिवने पाठी लागले ओढाळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सुख नाही जे नाव महाराज. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वताळ, सुख मात्र नाही. नाही का आपण म्हणतो की आपण खोट्या संसाराला सुख म्हणतो महाराज, खरा समजतो. नाही का एक शेतकरी, एक मुलगा नाशिक सारख्या कंपनीमध्ये नोकरीला होता. त्याला कमी पगार होता. कमी पगार असल्यामुळे आता लग्न झालं, तो पत्नीला काही घेऊन जात नव्हता. काय घेऊन जात नव्हता? त्याला पगार कमी होता. खोली भाडं देणं, किराणा वगैरे सगळं भरणं त्याला काही भागण्यासारखं नव्हतं. मग त्याने काय केलं, पत्नीला आपल्या घरीच ठेवलं आणि तो एकटा कंपनीमध्ये राहत होता. कंपनीमध्ये राहत असताना बरेच दिवस झाले तिने हट्ट धरला का हो म्हणे तुम्ही बरेच दिवस लग्न झाले, तुम्ही तिथं नाशिकला, मी इथं, मला बी तुमच्या बरोबर यायचंय. त्याने विचार केला की हिला जरी घेऊन गेलो, आता बाई माणसांचं कसं असतं, दुसऱ्याचा गळा दुसऱ्याचं कान वगैरे पाहिलं का मला बी पाहिजे, अशी बाईंना सवय असते. मग तो घेऊन गेला, पण त्याने बोली केली मी घेऊन जाईल पण तू काही मागायचं नाही, आपल्याला कमी पगार आहे, तू काही मागायचं नाही. म्हणे नाही. योगायोगाने घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर त्या आता मग तिथे गेल्यानंतर बरेच महिने 2 महिने राहिली आणि बाईंच्या कानामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये ज्यावेळेस तिने पाहिलं आणि तिने कुरका लावला. नाही का तिने कुरकाला मलाही पाहिजे, कानातलं पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, हातातल्या बांगड्या वगैरे सगळं पाहिजे, असा कुरका ज्यावेळेस लावला. पण ती होती खेड्याची, तो होता शहरातला, तो बी हुशार होता. हिने कटकट ज्यावेळेस लावले त्याने काय केलं, सगळे बेंटेक्सचे दागिने करून आणले. बेंटेक्सचे दागिने त्याने करून आणले आणि तिच्या गळ्यामध्ये, कानामध्ये ते दागिने देऊन टाकले. आता ते बेंटेक्सचे दागिने होते ते होते खोटे, पण ते खरे समजत होते. तसं खोटा संसार आहे, तुम्ही आम्ही खरा समजतो. व्यवहार सर्व हा संसार लटिका, व्यवहार सर्व हा संसार लटिका, व्यवहार सर्व हा संसार लटिका, व्यवहार सर्व हा संसार. वाया ये धार हरिवीण, वाया ये धार हरिवीण, हरिमुखे बरा, हरिमुखे बरा, हरिमुखे बरा, हरिमुखे बरा. वाया ये धार हरिवीण, वाया ये धार हरिवीण, हरिमुखे बरा, हरिमुखे बरा, हरिमुखे बरा, हरिमुखे बरा, मुखे बरा. ज्ञानोबा आहे म्हणतात लटिकत व्यवहार सर्वा संसार वाया येरझार हरिविन. हा लटका संसार आहे, दुःखरूप संसार आहे. आता तुम्हा आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये कळलं असं नाव कोण कोणाचं आहे असं.
अहो मुलगा मेला तर बाप आई बाप अंत्यविधीला नाही, आई बाप गेले तर मुलगा वगैरे कोणी अंत्यविधीला नाही, हे तुम्हाला कळलं ना नाही का? हे 750 वर्ष संत महात्मे सांगून गेले. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सजन सत्ये येत सुखाची मालणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एक सद्गुरु वाचुनी, धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी, आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. मग कोण कोणाचा सांगा नाही. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम करू लो बसून पाठी लागली ओढाळ, कवना शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ. मग खोटा संसार आहे नाही का? म्हणून त्याने बेंटेक्सचे दागिने करून आले ना, बायकोच्या अंगावर सगळे घालून दिले आणि पाऊस पडला आणि तिला सांगितलं तू आता असं कर, आता पाणी पडला खेड्यावर, मग आता पेरणीचे दिवस आहे, तो आता घरी जा. मग नाशिक स्टँडवर तिला बसवायला तो भाऊ आला नाही का? आता बाईंना सवय असते, दागिने केले मला तरी कोणीतरी मला विचारायला पाहिजे, माय केवढा न काही नाही का, कोणी केली केवढ्या न काही नाही का? एका बाईला ना तिच्या नवऱ्याने नथ केली आणि ती नथ घातली आणि ही गल्ली ती गल्ली फिरून आली नाही का? तिला कोणीच विचारलं नाही, कोणी काही काय काही कोणीच विचारलं नाही. पण एक बाईने विचारलं कोणी काही, म्हणजे त्यांनी केली. आणि असं ती सांगत असताना कबीर महाराज जवळून जात होते नाही का? ती गडोगडी सांगायची ना, त्यास न काही ती गडोगडी सांगायची. आणि कबीर महाराज संत होते, कबीर महाराज जवळून जात होते. मग कबीर महाराजांच्या मुखातून एक दोहा निर्माण झाला, जिस यार ने नथनी किया उसको स्मरे बारंबार, म्हणजे ज्या नवऱ्याने नथ बनवली त्याचं घडी घडी नाव घेते. जिस यार ने नथनी किया उसको स्मरे बारंबार, जिस भगवान ने नाक दिया उसको भूल गई गवार. भगवंताने तिला नाक दिले नसतं काय, डोक्याच्या केसामध्ये तिने नथ घातली असती. कशा करता सांगितलं? म्हणून दागदागिने सवय असते बाईंना दापायची. एसटी स्टँडवर घेऊन आला, एसटीवर बसवायला खेड्यावर जायला. आता मला कोणतरी विचारायला पाहिजे, दागदागिने कोणी माझे पाहिले पाहिजे. एवढ्यामध्ये चोरांनी काय केले, तिचे सगळे दागिने चोरून दागिने चोरले गेल्यानंतर तिने तोंड ठोकायला सुरुवात केली आणि त्याने हसायला सुरुवात केली. पण त्याने का बरं हसायला सुरुवात केली? नकली होते म्हणून. आणि तिने रडायला का सुरुवात केली? तिला असं असली वाटे म्हणून, तिला वाटलं खरेच आहे म्हणून तिने रडायला सुरुवात केली. तसं खोटा संसार आहे म्हणून आम्ही खरं समजतो म्हणून तिने रडायला सुरुवात केली. मग तिने विचारलं का हो, माझे दागिने चोरीला गेले, मी रडते आहे, तुम्ही का हसतायत? मग त्याने सांगितलं बानट येतो, ते नकली आहेत म्हणे मी रडतो आहे, ते असली समजून तू रडते आहे आणि ते नकली आहेत म्हणे मी हसतो आहे. म्हणून तुमचा आमचा संसार खोटा आहे. विठाला विठाला आणि या संसारामध्ये तुम्ही कितीही उड्या मारल्या तर तुमचा संसार पूर्ण झाला का? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत नातू पण तोही तैसा झाला. तुम्ही आम्ही करतोय ना, आपल्या मुलांकरता करतो, ते त्या मुलांकरता करतील, ते त्यांच्या मुलांकरता करतील. हे चालूच आहे. उपजे ते नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिमाणिका. तुम्हाला एक हिशोब सांगतो मी, किती उड्या मारल्या तरी पूर्ण होणार संसार पूर्ण होणार नाही. आंब्याचं झाड एक आहे आजी, त्या आंब्याच्या झाडाला 220 कैऱ्या निघाल्या. 220 कैऱ्या निघाल्या. मी आता तुम्हाला हिशोब विचारणार आहे, फक्त लक्षात ठेवा. 220 कैऱ्यांपैकी 4 भाऊ होते. मोठ्या भावाने 100 कैऱ्या घेऊन घेतल्या, 2 नंबर भावाने 60 कैऱ्या घेतल्या, 3 नंबर भावाने 40 कैऱ्या घेतल्या आणि शेवट नंबर जो भाऊ होता त्याला फक्त 20 कैऱ्या शिल्लक राहिल्या. अशा पद्धतीने त्यांनी वाटप करून घेतली. मोठ्या भावाने 100 कैऱ्या घेतल्या आणि मालेगावच्या मार्केटला विकण्याकरता गेला. 1 रुपयाला 11 प्रमाणे विकून टाकल्या महाराज.
100 कैऱ्या 1 रुपयाला 11 प्रमाणे विकून टाकल्या. 11 नम फटाफट बोला ना आजी. 11 नम 99. 11 नम 99. 99 कैऱ्या निघून गेल्या. पैसे किती आले? अहो 9 रुपये आले ना. 11 नम 99. 99 कैऱ्या निघून गेल्या. 9 रुपये आले. कैऱ्या किती उरल्या? 1 कैरी. लक्षात ठेवा बरं का. 1 कैरी उरली. 9 रुपये आले. 99 कैऱ्या निघून गेल्या. 2 नंबर भावाच्या 60 कैऱ्या होत्या. तोही मार्केटला गेला 60 कैऱ्या घेऊन. त्याने पण त्याच भावात विकून टाकल्या. 1 रुपयाला 11 प्रमाणे. 1 रुपयाला 11 प्रमाणे विकून टाकल्या. 11 पाचा 55. 11 पाचा 55 कैऱ्या निघून गेल्या. कैऱ्या किती उरल्या? 5. आणि पैसे किती आले? 5. मी काय बोलतो तुम्हाला लक्षात नाही का? माझा आवाज येते तिथपर्यंत येतो ना. 60 कैरीमधून 55 कैऱ्या निघून गेल्या. 5 रुपये आले. 5 कैऱ्या उरल्या. 3 नंबर भावाच्या 40 कैऱ्या होत्या. तोही मार्केटला गेला आणि त्याच भावात विकून टाकल्या 40 कैऱ्या. त्याने 40 कैऱ्यांपैकी 11 त्रिक 33 कैऱ्या निघून गेल्या. 33 कैऱ्यांचे 3 रुपये आले आणि 7 कैऱ्या उरल्या. बोलत जा 7 कैऱ्या उरल्या. शेवट नंबर भाऊ संध्याकाळी 20 कैऱ्या होते. तो बी विकायला गेला. त्या 20 कैऱ्या त्याने 1 रुपयाला 11 प्रमाणे विकून टाकल्या. 1 रुपयाला 11 देऊन टाकल्या. 11 कैरींचा 1 रुपया. आणि कैऱ्या किती उरल्या? 9 कैऱ्या उरल्या. संध्याकाळ झाली. 4 भावांची गाठ पडली. त्यांनी विचार केला चला खेड्यावर आपल्याला एक एसटी आहे. आपण म्हणतो ना मालाचे पैसे झाले म्हणजे उरलेला माल आपण उक्ता देऊन टाकू. उधळा मालाचे पैसे झाले म्हणजे उक्ता देऊन टाकू. उधळा द्यायचं ठरवलं. मग त्यांनी उरलेल्या जेवढ्या कैऱ्या आहेत ना त्यांनी 1 रुपयाला 1 देऊन टाकून लवकर मोकळं होऊन जाऊ असं ठरवलं. मग मोठ्या भावाच्या किती कैऱ्या शिल्लक होत्या? 11 नम 99 कैरींचे 9 रुपये. 1 कैरी उरली होती ती 1 रुपयाला देऊन टाकली. 9 रुपये ती 1 रुपया किती झाले? पहिले 9 रुपये हा 1 रुपया 10 रुपये. 2 नंबर भावाचे 60 कैऱ्या होत्या. त्याने 11 पाचा 55 कैरींचे 5 रुपये आणि 5 कैऱ्या 5 रुपयाला देऊन टाकला. ते 5 रुपये नाही 5 रुपये किती झाले? 10 झाले ना. 3 नंबर भावाच्या 40 कैऱ्या होत्या. त्याने 11 त्रिक 33 कैरींचे 3 रुपये आले आणि 7 कैऱ्या उरल्या. 7 कैऱ्या 7 रुपयाला देऊन टाकला. ते 7 रुपये नाही 3 रुपये किती झाले? 10 झाले ना. शेवट नंबर भावाच्या 20 कैऱ्या होत्या. त्याने 1 रुपयाला 11 देऊन टाकल्या. 11 कैरींचा 1 रुपया आणि कैऱ्या किती उरल्या? 9 कैऱ्या 9 रुपयाला देऊन टाकला. ते 9 रुपये हा 1 रुपया किती झाले? मग ज्याच्याकडे 100 कैऱ्या होत्या त्यांना हे 10 रुपये मिळाले. ज्यांच्याकडे 20 कैऱ्या होत्या त्यांना सुद्धा 10 रुपये मिळाले. 750 वर्षापूर्वी संत महात्मे सांगून गेले गाडी माडी घोडी याच्या पाठीमागे तुम्ही लागले ना तुमचं मागच्या जन्माचं कर्मही नाश होणार नाही, पापही नाश होणार नाही, वासही नाश होणार नाही. ऋण हत्या वैर जे विकार तुम्ही घेऊन आलेले आहेत ना ते त्या सुखापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. कारण का पोहोचणार नाही? तुम्ही भगवंतांचं चिंतन मात्र करीत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुकोबारांना सांगू लागला तो साधक का हो महाराज, सार आणि आसाराचा आम्ही विचार केला. भगवंताचं नाम सुद्धा आम्ही कंठामध्ये धरलं नाही का. धरल्यानंतर तो आम्हाला फायदा काय होईल तो फायदा अभंगाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्झेल संकट. तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्झेल संकट. तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निरसले संकट. तया